खमंग मऊ तोंडाची चव वाढवणारे. मी इथे कोवळा दुधी घेतलाय म्हणून सालीसकटच खिसून घेत आहे. दुधी घेताना हिरवी साल असलेला बघून घ्यायचा. तो आतून कोवळा असतो. वरची पांढरट साल असेल तर त्याच्यामध्ये बिया जास्त असतात. आता एक एक करून पीठ मिक्स करूयात. अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी नाचणीचं पीठ आणि पाऊण वाटी आपण इथे बेसन घेतलेलं आहे. आता हिरवं वाटण घालूया. त्यासाठी मी 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्यात, 4 ते 5 हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे, कोथिंबीर आणि मीठ असं मिक्सरला जाडसर वाटून घेतलेलं आहे. पाणी घालायची गरज नाही, आपल्याला जाडसर तसंच वाटून घ्यायचं आहे. हळद घालायची आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी अजिबात वापरायचं नाही, तशी गरजही भासत नाही. थोडं सैलसर असं मिश्रण ठेवायचं आहे. कणिक मळतो तसा गोळा बनवून घेऊ नका, थोडं सैलसर ठेवा, नाहीतर काय होईल, आतून मऊसूत थालीपीठं होणार नाहीत. एक सुती कपडा घ्यायचा आहे. मी इथे रुमाल वापरला आहे. पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी शिंपडून थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थालीपीठ पातळच ठेवायचं आहे. मी इथे छोटे छोटे होल केले आहेत, म्हणजे थालीपीठला सगळीकडे तेल लागतं आणि एकदम खरपूस अशी ती भाजली जातात. शिवाय उलटतानाही सहजपणे उलटली जातात. सुती कपडा उचलताना लगेच उचलून तव्यावर थालीपीठ घालायचं आहे. जास्त वेळ घालवू नका, नाहीतर ते थापलेलं थालीपीठ खाली पडेल. कधी कधी पीठ घट्ट असेल तर तव्यावरती थालीपीठ टाकल्यानंतर सुती कपडा आपला लगेच निघत नाही, तेव्हा त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडा, म्हणजे तव्यावरून कपडा तो सहजपणे निघतो. कडेने थोडंसं तेल सोडून मध्यम आचेवर छानसं खरपूस भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं लागतात. आता बाजू पलटून ती साईड देखील छानशी भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता किती खमंग भाजले गेले आहेत. हिरव्या वाटणामुळे त्याची चव अजूनच खुलते. मस्त हिरवी मिरची आणि लसूण तव्यावर भाजलेचा खमंग असा वास येत आहे. दह्यासोबत, चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत खायला अप्रतिम लागतात. खमंग आणि पौष्टिक थालीपीठं कशी वाटली नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या, घरच्यांसोबत, स्वतःचीही.